आमची तयारी चालू आहे वंशाची। आज आहे गौरी वंश, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तरी वंशाची पानं तयार होत आहेत। या सुपांवरती हा वंसा भरला जातो आणि यावेळेस पूर्वा देखील आहेत, म्हणजे नवीन ज्यांचा वंसा असतो, लग्नी वंसा, कुवारी वंसा, त्यांचा हा पूर्वा असला की वंसा केला जातो। आणि इकडे वंशाच्या पोळ्या चालू आहेत, वडे। आज आहे गौरीचा वंसा म्हणजे ओवसा। तर पूर्वा आहेत, त्यामुळे कुवारी आणि लग्न झालेल्या स्त्रियांचा पहिला वंसा आज होतो। तर हा कोकणातली पारंपरिक पद्धत आहे गौरीचा वंसा करणे। तर ही जी 5 सुपा आहेत ना, हा 5 सुपांचा वंसा म्हणजे लग्नी वंसा जो पहिला होतो। आणि ही सगळ्या आमच्या इथल्या स्त्रियांचे हे वंसे आहेत, म्हणजे गौरीचा वंसा केला जातो। ही कोकणातली परंपराच आहे जी गौरी गणपतीमध्ये होते। या गोष्टी फक्त आपल्याला गौरी गणपतीमध्येच पाहायला आणि कोकणात मिळतात स्पेशली। तर हे सूप आहे, आत्ता गौरीचा वंसा चालू आहे, एक एक पूजा करत आहे। तर तुम्ही नक्की पहा की हा गौरीचा वंसा कसा होतो। खाली ठेव ना, चालेल ना? खाली आज सोनलचा पहिला लग्नी वंसा आहे, त्यामुळे 5 सूप पूर्वा असल्या कारणाने लग्नी वंसा असला की 5 सूप करून केला जातो ना। आता ते कुठे जाणार? आता ते 5 सूप घेऊन कुठे जाणार? आता उद्या नाही, आता इथनं सासू करून आली ना, आता सासू जाणार आता। ओके, म्हणजे तू सासरी जाणार आता? आता नाही, ओके, सासऱ्यात करून आली, आता मायाकडे। अगरबत्ती बरोबर आहेस। अरे इकडनं काढ, इकडनं काढ। तुम्ही मध्ये नाही येत। हा हा आता नवीन मुली नाही म्हणून पोरीला आता मी नाही टाकून दे। संध्याकाळी परत या साड्या नेसा गं रात्री। गेले सगळे ह्याचा टोक दे, कुठला तरी एक असतो तो नाचायचा आहे ना आता मग नाचायचं आहे ना। नाचणार कधी? आणि आरतीला घाई करू नका, सावकाश घ्या, एकदम माझा नाही। किती घ्यायचे? 10-12 पुस्तक खाली
तू गौराई माते आलेस तुझ्या भक्तांनी जी जी पूजा केलेली आहे ती मान्य करून घेशील त्याचप्रमाणे तुझं गौराई माते ओसा केलेला आहे तुझं त्या महिलांना सुख समृद्धी देशील त्याच्यामध्ये काय चलचूक झाली असले ती माफ करशील त्यांच्या अखंड घरात रास मुला माणसात सर्व गोष्टी सांभाळ करशील ती कुठे राणीशिवारी जातील मुंबई परदेशामध्ये जातील काय कर्जपाणी झालं असेल ते सुद्धा खंडू दे आणि काय रोगराई असेल ते सुद्धा दूर करशील आणि सर्वांना सुख समृद्धीचे दिवस दाखवशील असाच चौकचा अर्थ करतो. आमच्याकडे होता आज व्हेज बिर्याणी म्हणजे वौसा झाल्यानंतर आमच्याकडे बिर्याणीचा बेत केला होता. आमची सगळी पडवेकर फॅमिली आम्ही बिर्याणी खात होतो. तर तेव्हाचे काही क्षण मी कॅप्चर केलेले आहे जे तुम्ही बघताय. खूप छान बिर्याणी होती आणि फॅमिली अशी गणपतीमध्ये एकत्र येऊन असा बिर्याणीचा बेत करणं आम्ही सगळे पडवेकर फॅमिली हे असं काही ना काही प्रत्येक गौरी गणपतीला करत असतो. याच एक मेमरीज असतात. सो अशाच मेमरी काही साठवते. आणि आज आहे माझा बर्थडे. बघा मी कशी नटली. माझ्या तोंडाला केक लागला. बाय बाय पोरीने नशीब काढलं हो. बाय नशीब काढलं हो पोरीने. कोणाची बाय तू अगं कोणाची बाय तू अगं कंची राधी बाय ये ग पुढे त्याच्या आयशीला बोला वय बाय या पोरे. अगं काय नशीबन तू गायशीला पण बोललं पोरे. हे शिवला नको घेऊ तांडव करतो. हे शिवला नको घेऊ तांडव करतो. खाली घ्यायची 50 स्टोरेज किती पुढे झाली. 28 मिनिटाची व्हिडिओ काढू शकतो. एवढा व्हिडिओ मिळू शकतो. 28 सेकंड 28 मिनिटं बाकी स्टोरेज फुल आहे. काय ना काय करायचं 128 आहे ना.
256 आहे. एवढा भरला पहिला आ जाएगा गणपती 1 महिना पहले आहे. आर्यन बाजू बाजू इकडे इकडे इथे बघा की इथे इथे हा सगळ्याच्या बाय पडायचे एके बाय पडणार अरे हा नाग्या काय साडी घालून माझा बर्थडे आहे, सुट्टी आहे, सगळ्यांच्या ब्लेसिंग्स मला मिळाल्या. सो आजचा ब्लॉग मला कसा वाटतोय, ब्लेसिंग्स सोबतच की मी खुश आहे. सो ब्लेसिंग्स हा व्हिडिओ मी एंड करते. नेक्स्ट जरा पटकन बरोबर 3 लागले.